रामूचं घर. एका छोट्याशा गावात मान नदीच्या काठी रामू नावाचा माणूस राहत होता. रानात मजुरी करणारा, साधा, सरळ आणि मनाने मोठा. त्याचा एकुलता एक मुलगा शंकर. रामू विदूर होता. बायको गेल्यावर त्यानं पोरग जीव तोडून वाढवलं. शिक्षणासाठी शंकरला तालुक्याच्या शाळेत पाठवलं. गावातले लोक म्हणायचे, रामूचं पोरग शिकून मोठं होणार. शंकर हुशार होता, पण परिस्थिती खडतर. सकाळी 10वीच्या वर्गात, दुपारी पुस्तक दुकानात काम, रात्री अभ्यास. रामू दिवसातून 2दा गावात चहा विकायचा, ते पैसे मुलाच्या वह्यांसाठी. शंकर म्हणायचा, बाबा, मी एक दिवस मोठा अधिकारी होईन, मग तुला रानात जाऊ द्यायचं नाही. शंकर 12वी नंतर पुण्याला गेला. इंजिनिअरिंगसाठी पहिल्यांदाच गाव सोडून गेला होता. तिथे नवीन जग, नवीन मित्र. सुरुवातीला आठवायला चा आईचं जुनं फोटो, रामूचा घामाळलेला चेहरा. पण हळूहळू शहरात रमायला लागला. कॉलेज, प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट्स आणि नवीन ओळख. एक मुलगी सृष्टी. शंकर तिच्या प्रेमात पडला. गावाकडे फोन कमी होऊ लागले. रामू वाट बघत राहायचा, कधीतरी परत येईल माझं पोरग. शंकरचं कॉलेज संपलं. तो एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. पगार चांगला, शहरात स्वस्ताचा फ्लॅट. सृष्टीशी लग्नाची बोलणीही सुरू. रामू एका रविवारी अचानक पुण्याला पोहोचतो. जुन्या बॅगेत घरची शेवग्याची शेंग, सुकट आणि शेवटचा पगार. शंकर थोडासा वैतागतो. बाबा, तुम्ही आधी सांगून यायला हवं होतं ना, इथे वेळच नाहीये आता. रामू शांतपणे म्हणतो, माझं काय, मी तर गावातला, तू मोठा झालास, वेळ तुलाच कमी होणार. शंकर आणि सृष्टीचं लग्न ठरतं. पण शंकर म्हणतो, बाबा फार गावंढळ आहेत, थोडं अंतर ठेवूया. सृष्टी थांबवते. तू ज्याचं नाव लावतोस त्यांना दूर करतोस. शंकर हसतो, पण तो रामूला लग्नात येऊ देत नाही. गावात रामू एकटाच. लग्नाचं आमंत्रण नाही, पण पेपरमध्ये फोटो बघतो. माझा शंकर किती देखणा वाटतोय, पण मनात वेदना असते. गावातले लोक कुजबुजतात. रामूचं पोरग मोठं झालं, पण बाबाला विसरलं. एक दिवस रामू आजारी पडतो. गावातल्या मास्तर शंकरला फोन करतात, लवकर ये, बापाच्या डोळ्यात शेवटचं पाहणं बाकी आहे. शंकर सगळं टाकून गावाकडे धावतो. वाड्याच्या पायऱ्यांवर रामू शांत पडलेला असतो, डोळ्यात थोडीशी जिवंत झलक. शंकर हात धरतो आणि ओरडतो, बाबा मीच आलो, मी चुकलो. रामू डोळे मिटतो आणि हलकसं स्मित करतो. एक गाव, एक माणूस. शंकर आज पुन्हा त्या गावात राहतो. आई वडिलांच्या आठवणी जपतो आणि दर रविवारी गावातली मुलं जमून एक वाक्य सांगतो, मोठं व्हा, पण माणूस पण विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.